हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे की आजच्या खूपच महत्त्वाच्या आणि लाईफ चेंजिंग विषयावर, ते म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, म्हणजे संमिश्र व्याजाची जादू. आज आपण बघणार आहोत की तुमचा पैसा कसा हळूहळू नव्हे तर वेगाने वाढतो आणि लहान रक्कम कशी मोठी रक्कम बनते. तर आणि का लवकर गुंतवणूक सुरू करणे म्हणजे श्रीमंतीकडे पहिले पाऊल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की तुमचा पैसा कसा हळूहळू नव्हे तर वेगाने वाढतो व लहान रक्कम कशी मोठी संपत्ती बनू शकते. तर तेच आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग सोप्या भाषेत समजून घेऊया मित्रांनो. तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर पैसा पैसाला कमावतो. सध्या व्याजात तुम्हाला फक्त मूळ रक्कम व्याज मिळते. पण कंपाऊंडिंग इंटरेस्टमध्ये तुम्हाला मूळ रकमेवर आधारित जमलेल्या व्याजावर पुन्हा व्याज मिळते. यालाच इंग्रजीत म्हणतात इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट. वेळ जसा जसा वाढत जातो तसा तसा पैसा अजूनच जलद गतीने वाढायला लागतो. जणू काही तुमच्यासाठी एक अदृश्य इंजिन काम करत आहे मित्रांनो. तर आता बघूया मित्रांनो की संमिश्र व्याज कसे काम करते. समजा पहिल्या वर्षी तुम्हाला व्याज मिळतं व दुसऱ्या वर्षी तुम्हाला मूळ रक्कम प्लस पहिल्या वर्षाचं व्याज या दोन्हीवर पुन्हा व्याज मिळतं मित्रांनो. ही साखळी सतत सतत पुढे चालत राहते आणि काही वर्षानंतर पैसा अचानक उडी मारून वाढतो. त्यालाच आपण म्हणतो कंपाऊंडिंग एक्सप्लोजन मित्रांनो. जसं की या स्लाइडमध्ये सिंपल इंटरेस्ट आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट एक्झाम्पल आहे. समजा तुमच्याकडे 10,000 तुम्ही गुंतवले आहे व 10% व्याजाने 1 वर्षानंतर ते होईल 11,000, 2 वर्षानंतर होईल ते 12,100, 5 वर्षानंतर होईल ते 16,105 आणि 10 वर्षानंतर ते होईल 25,937. म्हणजे 10 वर्षात पैसा जवळपास अडीच पटीने वाढला, तेही फक्त थांबून. हीच आहे किमया कंपाऊंड इंटरेस्टची मित्रांनो. तर वेळ महत्त्वाची काय याबद्दल आपण माहिती बघूया. जसं की कंपाऊंडिंग म्हणजे बी पेरल्यासारखं आहे. जितक्या लवकर पेराल तितकंच मोठं झाड उगवेल. जसं की उदाहरण समजा ए व्यक्ती हा 25 वयाला एस-आय-पी सुरू करतो आणि 5,000 पर महिन्याने 12% रिटर्न त्याला आपण सरासरी गृहीत धरूया. आणि व्यक्ती बी ही 35 वर्षाला सेम एस-आय-पी सुरू करते 5,000 महिन्यानी. दोघेही 60 वर्षापर्यंत गुंतवतात. तर ए कडे किती पैसा जमा होईल तर तो आहे 3.1 करोड आणि बी कडे मित्रांनो 1 करोड. हे का झालं तर ए नी गुंतवणूक ही लवकर चालू केली अर्थातच 25व्या वयात व बी ने गुंतवणूक चालू केली ही 35व्या वयात. फक्त 10 वर्ष उशीर आणि 2.1 कोटीचा लॉस. हे आकडे बघून समजलंच असाल की कंपाऊंडिंगला वेळ द्या, तो तुम्हाला संपत्ती देईल मित्रांनो. तर आता ह्या स्लाइडमध्ये आपण बघूया की स्मॉल अमाउंट इज इक्वल टू बिग वेल्थ. खूप लोक म्हणतात माझ्याकडे मोठी रक्कम नाही गुंतवणुकीसाठी, पण कंपाऊंडिंग सांगते लहान सुरुवात मोठं परिणाम आणते. उदाहरण 1,000 प्रति महिना 12% व्याजाने गुंतवले तर 10 वर्षात मोठी रक्कम होईल, 20 वर्षात अजून मोठी होईल व 30 वर्षात लाखो रुपये तुमच्याकडे असेल. जसं की 10 वर्षात 1,000 रुपये जरी प्रति महिना व 12% जसं की करंट निफ्टी किंवा बँक निफ्टी 12% रिटर्न देत आहे. तर 10 वर्षात तीच गुंतवणूक होईल 1.2 लाख आणि 20 वर्षात 2.4 आणि 30 वर्षात 3.6. म्हणजे तुम्ही एवढे आतापर्यंत गुंतवलेले आहेत ती 3.6 आणि त्याचे तुम्हाला 35 लाखापर्यंत तुम्हाला भेटेल. तर याचे बघूया मित्रांनो कंपाऊंडिंग इंटरेस्टचे कंपाऊंडिंग बेनिफिट काय आहे? पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय आहे? तर कंपाऊंडिंग तुम्हाला देतं दीर्घकालीन संपत्ती निर्माण, आर्थिक सुरक्षितता, महागाईचा परिणाम कमी होतो आणि भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळते. हे एकदम फ्युचर प्रूफ मनी मशीन आहे मित्रांनो. तरीही तर कंपाऊंडिंगच्या टिप्स काय असू शकतात? जर कंपाऊंडिंगचा फायदा 100% घ्यायचा असेल, तर हे नियम पाळा मित्रांनो. जसं की लवकर सुरू करा. गुंतवणूक जास्त काळ चालू ठेवा. थर्ड आहे की विथड्रॉवल त्यामधून टाळा. म्हणजे गरज असेल तरच काढा. नाहीतर तुमच्या जॉबचे, तुमच्या सॅलरीचे जसे की पैसे येत असेल ते सिप अर्थात सिस्टमॅटिकल इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये टाकत राहा. सिप
टॉपअप व दरवर्षी सिप वाढवा. आणि सर्वात महत्त्वाचं धीर ठेवा. पेशन्स इज अ की. कंपाऊंडिंगला वेळ हवा, पण त्याचं फळ आयुष्यभर मिळतं मित्रांनो. जर तुम्ही लवकर चालू केलं तर तुम्हाला हे लवकर भेटेल त्याचे फायदे. आणि आता पुढचं बघूया की व्हेअर टू यूज कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग कुठं कुठं करू शकतो आपण? तर म्युच्युअल फंड अर्थातच एस-आय-बीमध्ये, पी-पी-एफ जर तुमच्याकडे पी-पी-एफचे, ई-पी-एफचे अकाउंट असेल बँकेमध्ये सॅलरी अकाउंट, तर तुम्हीही तेथे हे कंपाऊंडिंग वापरू शकता. व एन-पी-एस. एन-पी-एस जसं की भरपूर सारे आता आय-टी कंपन्या किंवा प्रायव्हेट कंपन्या किंवा गव्हर्नमेंट जॉब्स तुम्हाला एन-पी-एसचं ऑप्शन देतं, तर तुम्ही ते टाकू शकता. नंतर ते हुशार व्यक्ती, तिथले हुशार व्यक्ती हे तुमचा पैसा बॉन्ड, गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंड अर्थातच तुम्हाला देतात. निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक मार्केटमध्ये किंवा गोल्डमध्ये हे पैसा गुंतवतात आणि मग त्याचे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट चांगले भेटतात. आणि सेम कंपाऊंडिंग तुम्ही स्टॉकमध्येही वापरू शकता किंवा मग एफ-डी आणि आर-डी, फिक्स्ड डिपॉझिट. तुमच्या काही रक्कम तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याचा थोडाफार रक्कम ही फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटमध्ये असायला हवं, कारण तुम्हाला कधी अडचण वगैरे आली तर तुम्ही हे लवकर काढू शकता. आणि कन्क्लुजन, यातलं कन्क्लुजन काय निघू शकतं मित्रांनो, तर शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा. संमिश्र व्याज म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय? तर तुमच्यासाठी काम करणारा शांत, शक्तिशाली व अदृश्य साथी. तुम्ही त्याला वेळ दिलात तर तो तुम्हाला संपत्ती देईल मित्रांनो. आज लवकर करा, लहान रकमेपासून सुरुवात करा, पण उद्याची वाट पाहू नका. आज गुंतवा आणि उद्या संपत्ती मिळवा. तर कंपाऊंडिंग तुमच्यासाठी काम करेल जर तुम्ही त्याला वेळ दिलात तर. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि अशाच फायनान्शियल नॉलेजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व नवीन माहिती व्हिडिओ सर. तर धन्यवाद मित्रांनो.